या घडीची महत्त्वाची बातमी। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा शरद पवार यांना फोन आलाय आणि फोन करत बारामतीतील नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासंदर्भात आता निमंत्रण पत्रिकेमध्ये राजकीय टीकेनंतर पवारांचं नाव टाकण्यात आलेलं आहे। नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार जाणार आहेत। शासनाकडून छापण्यात आलेल्या पत्रिकेवर काल शरद पवार यांचा उल्लेख नव्हता। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काही तासापूर्वी आपण म्हणूया जिल्हा नियोजन समितीकडून स्पष्टीकरण येतं की शरद पवार यांनीच आपलं नाव हे निमंत्रण पत्रिकेवर टाकू नये असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकण्यात आलं नाही आणि पुढच्या काही तासातच चौफेर राजकीय वर्तुळातून टीका झाल्यानंतर लगेचच या निमंत्रण पत्रिकेवर शरद पवार यांचं नाव छापलं जातं। पवारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात येतं। नक्कीच काही वेळापूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे आणि उद्या जो बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा होतोय त्या मेळाव्याचं निमंत्रण सुद्धा शरद पवारांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर काल जी निमंत्रण पत्रिका छापण्यात आली होती, ज्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव हे नव्हतं आपण पाहिलं आणि त्यावरून बरंच राजकारण सुद्धा पेटलेलं पाहायला मिळालं। टीका टिप्पणी होऊ लागलेली होती। त्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाला जाग आल्यानंतर आता त्यांनी निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव टाकलेलं आहे। पण जी माहिती आपल्याला मिळालेली होती त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अशी माहिती दिली होती की शरद पवार यांनीच राजशिष्टाचार विभागाला सांगून शासकीय कार्यक्रमांमध्ये आमचं नाव टाकू नका अशा प्रकारची सूचना त्यांनी केलेली होती। मात्र त्यानंतरही आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला होता। शिवसेनेने सुद्धा टीका केलेली होती राज्य सरकारच्या या सगळ्या कार्यपद्धतीवर आणि त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना फोन करून उद्याच्या कार्यक्रमाची येण्याची विनंती केलेली आहे आणि नियोजित कार्यक्रमाप्रमाणे उद्या शरद पवार आता हे बारामतीत जातीलच। पण नवीन पत्रिका जी छापण्यात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।